नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांचंही फोटोशूट असतं. त्याच्यामुळे ते दोघेही छान प्रकारे तयार होत असतात. जानकी मस्त छान प्रकारे तिचा साज शृंगार करते, दागिने घालत असते. मग त्याच्यानंतर ऋषिकेश सुद्धा छान तयार होतो. जानकी आणि ऋषिकेश हे दोघे खूपच सुंदर दिसत असतात. ओवी लगेच आता त्यांच्याकडे येते आणि त्यांना म्हणते, अरे वा आई बाबा, तुम्ही किती सुंदर दिसताय. हे पाहता आता ऋषिकेश लगेच ओवीला म्हणतो, ओवी माझं नाही माहिती, पण मात्र तुझी आई लई छान दिसतीये. ऋषिकेश असं बोललाय ते पाहता जानकी सुद्धा लगेच ऍक्टिंग करत म्हणू लागते, अरे वा धनी, तुम्ही सुद्धा लई छान दिसायलाय. अरे वा, सगळं नादखुळा दिसतंय. त्याच्यानंतर आता जानकी ऋषिकेशला म्हणते, आता तुम्ही छान धोतर नेसलाय, फेटा घातलाय, कुर्ता घातलाय, मी पण छान नऊवारी घातली. चला आपण एकत्र दोघंही मिळून करूयात वारी. आता त्याच्यानंतर ओवी लगेच इकडे ऋषिकेश जानकीला म्हणते, कसली वारी करायची तुम्हाला, आधी फोटोशूट करा. आणि ओवी बोललीये ते पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो, अरे वा, बोलले आजीबाई. जानकी आता पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच तिथे ते कमिटीतले लोक येतात. आणि मग त्याच्यानंतर ते ऋषिकेश जानकीला म्हणतात, तुम्ही रेडी आहात ना, चला आता आपण फोटोशूट करूयात. मग ऋषिकेश जानकी हे दोघी फोटोशूट करण्यासाठी तिकडनं निघून जातात. ओवी सुद्धा आता त्यांच्या बरोबर जाते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्राने ऐश्वर्याला बोलवून घेतलेलं असतं. ऐश्वर्या येताच सुमित्राला म्हणते, काय वाई, तुम्ही मला बोलवून घेतलात. याच्यावरती सुमित्रा म्हणते, हो बोलवलं ना, मला तुझ्याकडनं सत्य काय ते जाणून घ्यायचंय. हेच जाणून घ्यायचंय की घर गहाण ठेवण्या इतपत कंपनी तोट्यात गेलीच कशी. त्याच्यानंतर तिथे रूममध्ये नाना सुद्धा असतात आणि ते सुद्धा हे सगळं बोलणं ऐकत असतात. मग आता सुमित्राचा हा प्रश्न पाहता ऐश्वर्या आश्चर्यचकित होते. आणि मग त्याच्यानंतर सुमित्रा म्हणत असते, तू आणि सारंग तुम्ही दोघं रोज ऑफिसला जाताय, मग हे सगळं घडलंच कसं. आणि आपली घर आणि कंपनी गहाण ठेवून तुम्ही एवढे सगळे पैसे घेतले कुणाकडून. आता मला आई सांगत होती की जर तुम्ही त्याला पैसे परत केले नाही तर पैसे घेण्यासाठी तो घरी येणार आहे म्हणे. अगं ऐश्वर्या, हे सगळं खरं आहे का. मग याच्यावरती ऐश्वर्या सुद्धा म्हणते, आई हो, जर तुमचा आमच्यावरती विश्वास असेल ना तर हे सगळं खरं आहे. पण तुमचा जर आमच्यावरती विश्वास असेल ना, पण तेव्हा तो माणूस पैसे न्यायला घरी येईल ना, तेव्हा ठेवा काय विश्वास ठेवायचा आहे तो. आता ही ऐश्वर्याचं बोलणं पाहता सुमित्राला मोठा धक्काच बसतो. त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते, आणि तसंही आई, मी आणि सारंग आम्ही दोघंही तुम्हाला लबाडच वाटतो. तुम्हाला काय वाटतंय की आम्ही दोघं इतके दिवस तुम्हाला असे खोटे किस्से विकतोय का. अहो आई, हे घर खरंच गहाण ठेवलंय आणि जर का आम्ही हे कर्ज नाही फेडलं ना तर हे घर एक ना एक दिवस आपल्या हातून जाईल. पण मी म्हणतेय की तुम्ही एवढं का टेन्शन घेताय, तुम्ही करा ना एन्जॉय. कारण या स्पर्धेमध्ये तर तुम्ही जानकीच्याच बाजूने होतात. सुमित्रा आता शांतपणे ऐश्वर्याचं हे सगळं बोलणं ऐकत असते. सुमित्रा पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ऐश्वर्या म्हणते की आई तुम्ही नका खोटे बोलू, मी बघितलंय सगळं आणि मला जे माहित नव्हतं ना ते सुद्धा आजीने सांगितलंय. काय चांगलं चाललंय तुमचं, म्हणजे तिकडे ऋषिकेश दादा ती स्पर्धा जिंकला म्हणून तुम्हाला आनंद होतोय. मग याच्यावरती सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणते, आनंद का नाही होणार, सारंग हरलाय त्याचे दुःख तर मला आहेच, पण मात्र ऋषिकेश जिंकलाय याचा आनंद मला नक्कीच होणार. मुलगा आहे तो माझा. याच्यावरती ऐश्वर्या लगेच पुढे बोलते की सावत्र मुलगा आहे तो तुमचा. नाना लगेच रागातच आता ऐश्वर्याकडे पाहायला लागतात. ऐश्वर्या सुमित्राला म्हणू लागते की आई हे सगळं विसरू नका आणि त्यांचा पुळका सोडून द्या तुम्ही. आई, या घरावरती जे संकट आलंय ना त्याच्याकडे बघा एकदा जरा. तुम्हाला नाही माहिती आई, कर्जाची रक्कम किती मोठी आहे. 5 करोड रुपये कर्ज घेतलंय. हे ऐकल्यानंतर सुमित्रा नाना यांना मोठे मोठे धक्के बसत असतात. मग याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणते, आणि ज्या माणसाकडनं कर्ज घेतलंय ना तो माणूस एक नंबरचा सायको आहे. पैसे देताना तो गोड गोड बोललाय, पण मात्र जर त्याला वेळेत पैसे नाही दिले ना तर तू काय करेल याची गॅरंटी सुद्धा नाहीये. मग त्याच्यानंतर सुमित्रा म्हणते, तुम्हाला हे सगळं माहिती होतं ना, मग कशाला एवढं मोठं कर्ज काढलं आणि एवढा मोठा निर्णय घेताना आम्हाला विचारावं असं का नाही वाटलं तुम्हाला. तुम्ही आम्हाला का नाही विचारलं, आम्ही इथे जिवंत होतो ना. आता इथे तुमच्या चुकीची शिक्षा सगळ्या घराला भोगावी लागणार आहे. तर मग आता सुमित्राचं बोलणं पाहता ऐश्वर्या म्हणते, काय म्हणाला ताई तुम्ही, आमची चूक का. हो, आमचीच चूक झाली, कारण सुमित्रा एंटरप्राइजेसला मोठं करण्याचा आमचाच वेडेपणा झाला. तुम्हाला तुमच्या सख्या मुलाचे एफर्ट्स तर काही दिसत नाहीयेत. त्या घरची सून आहे, तिची सुद्धा कष्ट तुम्हाला दिसत नाहीये. पण ज्या बाईला घरातून धक्के मारून हकललं ती बाई तुम्हाला बरोबर वाटतीये. तिने आपल्या कंपनीला खाली पाडून स्वतःची कंपनी मोठी केली. तिने जानकी एंटरप्राइजेसला मोठं केलं आणि तुम्ही काय केलं आई, तुम्ही तिला सपोर्ट केलं. पण आई, तुम्हाला ही गोष्ट माहितीच नाहीये की या सगळ्याला ती कारणीभूत आहे आणि तिच्यामुळेच आपलं हे घर आपल्या हातून जाणार आहे.
मग आता सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या काहीही बोलू नकोस, याच्यामध्ये जानकीची काहीच चुकी नाहीये. ऐश्वर्या सांगू लागते तिची चुकी आहे. ही स्त्री आणि सौची स्पर्धा आहे ना, त्याच्या प्रत्येक फेरीमध्ये तिने चिटिंग केली आहे आणि खोटेपणाने ही स्पर्धा ती जिंकलीये. तर मग आता सुमित्रा म्हणते, हे सगळं शक्य नाहीये, कारण जानकीने एकही खेळ खोटेपणाने नाही खेळलेला. तसं जर असतं तर सगळा गाव तिच्या पाठीमागे उभा राहिला नसता. ऐश्वर्या म्हणते, सगळा गाव कुठे, तुम्ही पण होतात ना तिथे, आणि म्हणूनच हे सगळे प्रॉब्लेम झालेत. सुमित्रा आता ऐश्वर्याचं काहीच ऐकून घेत नाही आणि तिला म्हणते, बाद झालं, तुझ्याशी जे बोलायचं होतं, तुला जे विचारायचं होतं ते झालंय बोलून, तू आता इकडनं जाऊ शकतेस. आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या तिकडनं जाऊ लागते. सुमित्रा कपाटामध्ये तिचे कपडे ठेवत असते. पण मात्र तेवढ्यात ऐश्वर्याला सुमित्राच्या दागिन्यांचे बॉक्स दिसतात आणि ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता वेगळं सुरू होतं. या नालायक ऐश्वर्याची नजर आता सुमित्राच्या दागिन्यांवरती सुद्धा पडलेली असते. ऐश्वर्या लगेच सुमित्राला म्हणते की आई, मला माहितीये की आपल्या घरावरती हे आलेलं संकट खूप मोठं आहे. तुम्हाला कोणाला काहीही करायची गरज नाहीये. मी आणि सारंग आम्ही दोघी आहोत केपेबल हे निस्तरायला. आम्ही दोघं जण बघू काय करायचं ते. आणि ऐश्वर्या आता तिकडनं निघून जाते. पण ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये आता वेगळंच काहीतरी सुरू असतं. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांचेही फोटो काढायचे असतात, त्याच्यामुळे ते स्टुडिओमध्ये येतात. आता फोटो काढायचे म्हटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांनाही दर्पण आलेलं असतं. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी हे दोघेही फोटो काढायला लागतात. ते दोघेही आता फोटोच्या पोज देत असतात आणि आता कॅमेरामॅन फोटो काढत असतात. ओवी तर जानकीचा पदर वगैरे सगळं व्यवस्थित नीटनेटकं करत असते. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांचंही फोटोशूट पूर्ण होतं. मग आता त्याच्यानंतर कश्यप सर म्हणतात की तुमच्या दोघांचं खूपच सुंदर फोटोशूट झालंय, आता तुम्ही दोघंही लवकरच सुपरस्टार होणार आहात. मग त्याच्यानंतर आता ऋषिकेश म्हणतो, सुपरस्टार हो की नाही ते नाही माहिती, पण मात्र तुम्ही आमच्या दोघांना आज जो काही सपोर्ट केलाय ना, त्याच्यामुळे आम्ही दोघं खूप मोठी भरारी घेऊ. जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या दोघांचेही मनापासून आभार मानत असतात. मग त्याच्यानंतर आता इकडे कश्यप सर म्हणतात, आणि तुमच्या दोघांची जोडी खरंच या बाणांवरती खूप सुंदर दिसणार आहे आणि तुम्ही दोघंही महाराष्ट्रामध्ये धमाका करून टाकणार आहात. आणि मग त्याच्यानंतर त्यांच्याशी काही मुद्दे क्लिअर करायचे असतात, म्हणून जानकी आणि ऋषिकेश त्यांचं बोलू लागतात. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता बाहेर असते. अवंतिका आणि सौमित्र दोघेही तिथे असतात. अवंतिका सुमित्राला विचारते, काय म्हणाली ती ऐश्वर्या, आणि सौमित्र लगेच बोलतो की नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरं दिली. सुमित्रा आता म्हणते, मी बोलले ना तिच्याशी, पण मात्र अशा थाटात बोलत होती की जशी काही तिची काही चूकच नाही. म्हणाली सुद्धा की आमची याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये, आम्ही कंपनी वाचवण्यासाठी कर्ज काढलं, जानकीमुळे आपली कंपनी बुडाली असं म्हणत होती ती. आम्ही स्पर्धाही हरलो, आता आम्ही काय करणार. मग मी तिला म्हणाले की मी यांच्याशी बोलते आणि काहीतरी मार्ग काढते, जमल्या तर पैशाची व्यवस्था करते. आता अवंतिका म्हणते, मग लगेच हो बोलली असेल ना. सुमित्रा म्हणते, नाही, आता म्हणली की मी आणि सारंग आम्ही आमचं बघून घेऊ, आणि लगेच निघून गेली. त्याच्यानंतर सौमित्रा आता म्हणतो, आई मी तुला सांगतोय ना, हे दोघं खोटं बोलतात, यांनी काही घर वगैरे गहाण ठेवलेलं नसणार आहे. तेवढ्यात लगेच तिथे मागणं आता सारंग येतो आणि सारंगला त्या कर्ज देणाऱ्या माणसांनी खूपच बेदम तुडवलेलं असतं. इकडे आता सौमित्र म्हणतो, आई मला सांग, जर यांनी खरंच कर्ज काढलं असतं तर कर्ज देणारी माणसं खरंच शांत बसली असती का. मग त्याच्यानंतर सारंग दारात येतो. तो सुमित्राला आवाज देतो आणि तो ऐश्वर्याला सुद्धा आवाज देत असतो. सारंगची ही झालेली अवस्था पाहता सुमित्रा खूपच घाबरून जाते. ऐश्वर्या सुद्धा सारंगची ही सगळी अवस्था पाहते. सौमित्र सारंगकडे येतो आणि त्याला विचारतो, काय रे सारंग, हे कसं काय झालं, आणि तो त्याला आतमध्ये घेऊन येतो. सारंगची झालेली अवस्था पाहता इकडे ऐश्वर्याला काहीच फरक पडलेला नसतो. ऐश्वर्या खाली येते आणि पाहते की सारंगला काय झालंय नेमकं. सुमित्रा विचारते, सारंग काय रे, तुझी अशी अवस्था कशी काय झाली. ऐश्वर्या सुद्धा विचारत असते की सारंग कोणी मारलं तुम्हाला, आणि सारंग मात्र शांतच असतो. सारंग आता सांगतो की या घरासाठी ज्याच्याकडून कर्ज घेतलंय ना त्याने मारलं मला. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच मोठा धक्काच बसतो. सारंग लगेच आता घडलेला प्रकार सांगू लागतो. म्हणजे जेव्हा सारंग ऑफिसमध्ये बसलेला होता तेव्हा ज्यांच्याकडनं कर्ज घेतलं होतं ती लोक आता तिथे येतात. तो माणूस इकडे सारंगकडे येतो आणि त्याच्या खुर्चीवरती जाऊन बसतो. मग त्याच्यानंतर तो माणूस इकडे सारंगला म्हणतो, सारंग रणदिवे, कधी देणार मग माझे 5 करोड. तो माणूस सारंगला म्हणत असतो, म्हणजे सॉरी, माझा प्रश्न चुकलाय, कसं देणार आहे तुम्ही माझे 5 करोड. सारंग घाबरत म्हणत असतो, हे बघा साहेब, मी देतो तुमचे पैसे. पण तो माणूस सारंगला विचारतो, कसे देणार आहे माझे पैसे. कंपनी तर तुझी बुडाली आहे, अकाउंटमध्ये एक पैसा सुद्धा नाहीये, आणि पाकीट दाखव तुझं. तर ते लोक बळजबरीने सारंगचं पाकीट घेतात. तर सारंगच्या पाकीटमध्ये सुद्धा 1 रुपया सुद्धा नसतो. सारंग म्हणत असतो, काहीच नाहीये माझ्याकडे, 2 महिन्याचा पगार दिला नाही म्हणून माझा स्टाफ सुद्धा मला सोडून गेलाय.
माझ्यावरती खूप वाईट वेळ आली आहे. आता मी तुमचे पैसे नक्कीच परत करणार. तो माणूस म्हणत असतो, कसे देणार? स्पर्धा तर तू हरलायस. आपलं काय ठरलं होतं? स्पर्धा झाल्यानंतर पहिल्याच दिवशी तू माझा हप्ता देणार. मग आता मला माझे पैसे पाहिजेत. मग सारंग आता म्हणतो, साहेब तुमचं बरोबर आहे. जर स्पर्धा जिंकलो असतो तर 25 लाख रुपये मिळाले असते. पण आता काहीच मिळालेले नाहीये साहेब. मी देणार आहे तुमचे पैसे नक्की. पण मात्र तो माणूस मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सारंगची कॉलर पकडतो आणि सारंगला म्हणतो, काय रे भिकारड्या, तुझ्या खिशात दमडी नाहीये, तुझा अकाउंट खाली आहे, तुझा हात खाली आहे आणि माझे पैसे द्यायच्या गोष्टी करतोस. किती पैसे माहिती का? 5 करोड. आणि 5वरती किती शून्य असतात हे माहिती का तुला? आता जर तू माझे पैसे नाही दिलेस ना की उद्याच्या उद्या उभा घेऊन टाके ना मी तुला. आणि तुझा आशीर्वाद बंगला आहे ना, त्याला मी माझा अड्डा बनवेल. सारंग म्हणतो की असं कसं तुम्ही माझ्या घरात घुसणार? पण मात्र तो माणूस म्हणतो, माझ्या घरात म्हणजे रे, अरे गहाण ठेवणाऱ्या बंगल्याला कोणी माझं नाही म्हणत रे लेका. तूच साईन करून दिले ना, पैसे पाहिजे म्हणून घर गहाण ठेवतो. आता पैसे नाहीये. सारंग लगेच आता त्याच्या कॉलरवरती असं बोलण्या पाहता हात टाकतो. तर तो माणूस लगेच आता व्हिडिओ शूटिंग काढायला लागतो. सारंग म्हणतो की ही गुंडगिरीची भाषा माझ्यासमोर नाही करायची, पोलिसामध्ये फोन करेल. आता त्या माणसाच्या अंगावरती हात टाकलाय ते पाहता तो आणखीनच चिडतो आणि आता त्याच्या माणसांना सांगतो की याचे पत्ते पिसायला घ्या आणि याला तुम्ही आपलं सेशन दाखवा. तर ते माणसं आता सारंगला बेदम मारतात. सारंगची आता खूपच डेंजर अवस्था झालेली असते आणि सारंग घडलेला सगळा प्रकार आता इकडे घरामध्ये सांगतो. हे ऐकल्यानंतर तर सगळ्यांनाच मोठा धक्काच बसत असतो. म्हणजे आता सौमित्रेला सुद्धा समजतं की हा बंगला खरंच गहाण आहे. अवंतिका आता घाबरत म्हणते की सौमी, मी तुला म्हणाले होते ना की जर हे खरं असेल तर आपण काय करणार आहे? सारंग म्हणत असतो की दादा ते लोक खूप डेंजर आहेत. त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांनी मला 2 दिवसाची मुदत दिली आहे. तोपर्यंत पैसे जर नाही जमले तर आपल्या घरावर सुद्धा कब्जा करतील. हे ऐकल्यानंतर सुमित्राला तर धक्केच बसत असतात. सुमित्रा आता घाबरत सौमित्राला विचारते की आता काय होणार आहे? सौमित्र, ते काही नाही, तू आत्ताच्या आत्ता जानकीला फोन कर आणि तिला या सगळ्याची कल्पना दे. त्यांना दोघांनाही हे सगळं सांग. सौमित्र मात्र म्हणत असतो की दादा वहिनीला काहीही सांगायला नको. आई हे बघ, तू शांत हो आधी. आणि त्यांना काय सांगणार आहे आपण? ऐश्वर्या आणि सारंगमुळे आपलं घर जातंय. ज्या माणसांना आपण घराबाहेर काढलं त्या माणसांकडे आपण आपल्या घराची मदत मागायची. आई अगं काय बोलतीयस तू? 1 मिनिट शांत हो, मला माझ्या पद्धतीने विचार करू दे. इकडे दुसरीकडे सौमित्र आता सारंगच्या जवळ बसतो आणि सारंगला म्हणतो, त्या दिवशी काय म्हणाला होतास की तू माझा मोठा भाऊ जरी असला तरी सुद्धा मी आत्ता लहान नाही राहिलेलो. अरे लग्नानंतर आपल्या भावाशी कोणी गोष्टी शेअर केल्याने आपण लहान नाही होत रे सारंग. तू मानत जरी नसलास ना तरी सुद्धा मी तुझा मोठा भाऊ आहे आणि तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी तुझ्या सोबत असेल. मग त्याच्यानंतर सौमित्र तिकडनं जायला लागतो तर सारंग त्याचा हात पकडतो आणि त्याला मिठीमध्ये घेऊन खूप रडत असतो. हे सगळं ऐश्वर्या सुद्धा पाहत असते आणि त्या नालायक ऐश्वर्याला काहीही फरक पडलेला नसतो. इकडे दुसरीकडे गुलाबदादा आता इकडे स्टुडिओमध्ये आलेले असतात आणि मग त्याच्यानंतर ते जानकीला बाजूला घेत जानकीला म्हणतात की जरा महत्वाचं बोलायचंय, बाजूला या ना. ऋषिकेश त्या कमिटीतल्या माणसांशी बोलत असतो व त्याच्यानंतर गुलाबदादा आणि जानकी दोघे तिकडं निघून जातात. जानकी विचारते, काय झालं गुलाबदादा, तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय, सगळं ठीक आहे ना? गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब काहीच ठीक नाहीये. माझ्या कानावरती एक बातमी आली आणि तेच सांगायला इथवर आलोय. असं समजलंय की सारंगदादाला ऑफिसमध्ये कोणीतरी मारलंय म्हणून. हे ऐकल्यानंतर जानकीला सुद्धा मोठा धक्काच बसतो. जानकी घाबरून जाते आणि गुलाबदादाला विचारते की ते ठीक आहेत ना, त्यांना फार लागलं नाही ना? आणि त्यांना असं कसं कोणी मारेल? म्हणजे ते कोणाच्या आध्यात नसतात, मध्यात नसतात आणि त्यांची कोणाशी दुश्मनी सुद्धा नाहीये. नेमकं का मारलंय त्यांना? तर गुलाबदादा सांगतात, असं समजलंय की त्या माणसांनी सारंगला मारलंय ना, त्यांच्याकडनं सारंगदादाने पैसे घेतले होते म्हणे. जानकीला प्रश्न पडतो की सारंग भाऊजींना पैशाची गरज का पडली? कशासाठी नेमकं काही कळलं का? त्याच्यावरती गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब तेवढंच काही समजलं नाही. जेवढं मला कळलं तेवढं सांगायला इथवर आलो. पण वहिनी साहेब हा लई मोठा प्रॉब्लेम वाटतोय. आता जानकीला हे सगळं समजल्यानंतर तिला काय करावं काहीही समजत नसतं आणि जानकी सुद्धा प्रचंड घाबरून गेलेली असते. मग त्याच्यानंतर आता सौमित्रनं ते ज्या माणसाकडनं कर्ज घेतलं त्या माणसाला बोलून घेतलेलं असतं. सौमित्र आणि तो माणूस बाहेर भेटतो. तो माणूस विचारतो की कोण आहे तू? त्याच्यावरती सौमित्र सांगतो, तुम्ही ज्याला मारलं ना त्याचा भाऊ आहे मी, सारंग रणदिवेचा भाऊ आहे. तर तो म्हणतो, तो टेडी बेअर 5 कोटीवाला. आणि ते म्हणतात, हो फटकवला ना त्याला, काय करायचं मग? त्याच्यावरती सौमित्र आता सांगू लागतो, एखाद्यावरती हात उगारणं हे कायद्यावरती गुन्हा आहे. त्याच्यासाठी मी पोलिसात कंप्लेंट करून तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो. ॲडव्होकेट आहे मी. तो माणूस म्हणत असतो, अरे वा, म्हणजे पोलीस खिशात घेऊन फिरतो तू. चल, ज्या पोलीस चौकीवरती कंप्लेंट करायची तिथे कर. आणि काय सांगणार की यांनी माझे 5 कोटी घेतले होते आणि म्हणून मी त्याला मारलं.
वकील आहेस ना तू, मग काय सबूत देणार? तर सौमित्र सांगतो त्याच्या अंगावरच्या खुणा. पण मात्र तो माणूस म्हणतो, अरे वा, तू तर पूर्ण वेडाच आहेस. कानून ना सबूत मागतीये आणि तो सबूत आमच्याकडे आहे. तर मग पहिल्यांदी सारंगने त्याच्या अंगावरती हात टाकला होता, त्याचा व्हिडिओ त्यांच्याकडे असतो आणि त्यांच्याकडे त्याचा सबूत सुद्धा असतो. तो माणूस सांगतो, वकील साहेब दिसतंय ना, पहिल्यांदी तुमच्या भावाने माझी कॉलर पकडली आणि म्हणून माझ्या माणसांनी त्याची गचंडी धरली. सौमित्र सांगतो, हा व्हिडिओ मधून काढलाय. तुम्ही आधी सारंगला इन्स्टिकेट केलं आणि म्हणून त्याने कॉलर धरली आणि ही गोष्ट मी कोर्टात प्रूफ सुद्धा करू शकतो. तो माणूस आता सौमित्राला म्हणत असतो, हे बघा वकील साहेब, तुम्ही आमच्या वकिलीचा ना आदर करतो. हे बघा, आम्ही जे काही केलंय ते सगळं कायद्याने केलंय. आणि मग त्याच्यानंतर तो माणूस आता ते कागदपत्र सगळे आता सौमित्रीला दाखवतो आणि हे ऐकल्यानंतर सौमित्रीला सुद्धा काहीच करता येत नाही, कारण हे सगळं त्यांच्या पटीने बरोबर असतं. सौमित्र आता काहीही न बोलता तिकडनं निघून जातो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आणखीन हा सगळा नेमका काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सुमित्राला फोन लावलेला असतो. सुमित्रा रडतच जानकीला म्हणते की सारंगने एका माणसाकडनं कर्ज घेतलं होतं आणि जर त्याने ते कर्ज फेडलं नाही तर आपला आशीर्वाद बंगला त्याच्याकडे जाईल. आता हे ऐकल्यानंतर तर आता जानकीला सुद्धा मोठा धक्का बसतो. जानकी आता घरी आलेली असते. ऐश्वर्या लगेच ओरडत म्हणते की म्हणे ही आपल्याला मदत करणार आहे आणि आपलं घर वाचवणार आहे. करणार आहेस का तू आम्हाला मदत? तर ऐश्वर्या जानकीला म्हणते, आम्हाला हरवून ज्या स्पर्धेमध्ये तू जिंकली आहेस ना, ते 25 लाख रुपये घेऊन ये आणि आम्हाला दे. आणशील का तू ते 25 लाख रुपये माझ्यावरती? जानकी लगेच म्हणते, हो आणेल आणि वाचवेल मी माझं घर. मग याच्यावरती ऐश्वर्या म्हणते की दिलेला शब्द पाळ, मग बघूयात आपण. आणि जानकी सुद्धा घर वाचवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.